0007 वर येऊ। आता 13007 या वाहनाची आम्ही ज्या वेळेला शिफारस केली, याची कांडी झिगझॅग दिसतात का? झिगझॅग म्हणजे काय? असं दिसतात का? बघा, एक इकडे गेलंय, दुसरं तिकडे जायला पाहिजे। तुम्हाला मी फोटो दाखवतो, एक मिनिट त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळेल की 13007 चा फोटो दाखवतो। त्या दिवशी आणली होती ना आपण कांडी 13007 ची आहे का? थोडीशी वाकडी चाल आहे का? आहे का? पडत नाही नाही पडत नाही, पण अशी थोडीशी नागमोड, फार डायरेक्ट अशी नागमोडी नाहीये, पण थोडस आपण म्हणतो ही पूर्वी डोळ्यात तिरकी आहे, काही नाही जरा आलं का लक्षात? तसं हे थोडस आहे। ती व्हरायटी नाही आहे, पण 13007 हा जो आहे, हा जो आपण शिफारस केला तर प्रामुख्याने 86 चा प्रॉब्लेम। त्या पहिल्या ज्या दोन जाती होत्या त्या 265 चा प्रॉब्लेम। ही जी जात आहे 86 मध्ये बऱ्याचशा वेळा बेण्यामध्ये भेसळ यायची। काही शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस जो आहे करंगळी सारखा निघायला लागला, काही एखाद दुसऱ्या शेतकऱ्यांकडे जाड निघायला लागला, बेण्यामध्ये भेसळ यायला लागली। त्यामुळे 86 ला सुद्धा पर्याय पाहिजे आपल्याला, म्हणून आपण हा 13007 हा वाहन आपण त्या ठिकाणी विकसित केला। आणि विशेषतः हा जो वाहन विकसित केलेला आहे तर त्याची तुलना करत असताना आपण 86 बरोबर त्याची तुलना केली, आणि त्याच्यामध्ये असं दिसलंय की आपल्या 86 पेक्षा याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन जे आहे ते 15% हे जास्त आहे। आता याचा जो क्रॉस आपण केला तर 254 म्हणून एक दुसरी जात होती साखरेची, आणि एक 265, या दोघांचा क्रॉस केला। ही पण तिन्ही हंगामासाठी चांगली चालते, पण साईज मात्र याची 86 सारखी चांगली आहे। साधारणपणे 2.5 सेंटीमीटर पासून 2.75 सेंटीमीटर पर्यंत याचा व्यास एवढा मिळू शकतो। आडसरीचं उत्पादन 147 टन आहे, पूर्व हंगामीचं 136 टन आहे, आणि सुरूचं 129 टन आहे। पण ज्या ज्या शेतकऱ्यांकडे याची लागवड केली, काही शेतकऱ्यांनी रिपोर्ट केले, साहेब याला फुटवा जास्त आहे, याला ऊसाची संख्या जास्त आहे। काही म्हटले ह्या दोघांच्या पेक्षा 13007 चांगली चालेल। महाराष्ट्रामध्ये हवामानाचे एवढे बदल आहेत, मराठवाडा वेगळा, विदर्भ वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा, प्रत्येक भागात कुठल्या भागात व्हरायटी चांगली चालेल कोणती, हे शेतकऱ्यांकडे जेव्हा रिपोर्ट येतील तेव्हाच ते कळतं की या भागामध्ये ही वाण चांगला चालेल। या सगळ्या ज्या तिन्ही व्हरायटी आपण ज्यावेळेला शिफारस केल्या, एक म्हणजे शेतकऱ्यांचं हित, ऊसाचं उत्पादन जास्त निघालं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे कारखान्याचं हित, साखरेचा उतारा जास्त निघाला पाहिजे, 14% पेक्षा जास्त साखरेचा उतारा पडला पाहिजे, नाहीतर कारखान्याला सुद्धा घर घालून धंदा करता येणार नाही। साधारणपणे ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन 10% जास्त या जातीमध्ये, आणि या जातीला डोळा जो आहे तो अंडाकृती आहे। कांडी जी आहेत ही थोडी शंकाकृती म्हणजे खाली बेसला कांड आहे ना रुंद आहे, आणि वरती मात्र निमुळत होत गेले, आणि पुन्हा असं झिगझॅग होत गेलेले। तर अशा शंकाकृती नागमोडी ऊस मात्र चांगला उंच वाढणार आहे। बाकीचे ऊस तुम्ही पाहिले बेटामध्ये असे वाढतात गर्दी करून, या ऊसाला मात्र गर्दी आवडत नाही। प्रत्येक ऊस आपला अंतर ठेवतो आणि असा डोम सारखा वाढतो। हा डोम दिसतोय ना, असा पुढे जाऊन एकत्र येतो वरती, पण मधी जे बेटात आहे ना ती पोकळी तयार करतो, आणि त्या पोकळीमुळे ऊसाला वाढीला संधी या ठिकाणी चांगली आहे। अशा प्रकारे हा जो ऊसाचा जो आहे याची कांडी जाड आहे, याची ऊसाची संख्या जास्त आहे, खोडवा उत्तम आहे। मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं मध्य प्रदेशामध्ये ज्या मालकाचे 20 साखर कारखाने त्याच्या शेतावर या व्हरायटी, ते काय करतात, स्वतः मालकच पहिलं त्याच्या शेतावर टेस्ट करतो आणि मग शेतकऱ्यांना देतो। तर त्या ठिकाणी त्यांनी मला बोलवलं, तर साहेब याचा खोडवा पण फार चांगला आहे, म्हणजे त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये 13007 चा खोडवा चांगला असतो। आपल्याकडे सुद्धा ज्या वेळेला शेतकरी या नवीन जाती घेतात, चांगलं असेल तरी साहेबांना बोलवायचं, वाईट झालं असेल ना
तरी पण बोलवायचं हे काय आमच्याकडे चाललं नाही चांगलं, किंवा हे आमच्याकडे चांगलं चाललंय, म्हणजे पुढच्या लोकांना आपल्याला तो संदेश देता येईल की याच्यामध्ये आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी काय ऍड करता येईल का. विशेषतः 15/012च्या बाबतीत मी काय सांगितलं होतं तुम्हाला, फुटवा जो आहे थोडंसं कमी असेल, किंवा जेटा काढा ही टेक्नॉलॉजी सांगितली, पण फुटवा जर वाढवायचा असेल तर स्फुरदयुक्त खते जास्त टाकावं. विशेषतः ऊसाचं पीक 30 ते 40 दिवसाचं झाल्यानंतर फुटवा फुटायची अवस्था आहे, त्यावेळेला स्फुरदयुक्त खत आहे. आपल्याला माहिती आहे 1261 की त्याच्यामुळे स्फुरद जास्त मिळतंय, मुळी चांगली फुटू शकते, फुटवा चांगला मिळू शकतो. आपल्याला माहिती आहे की ह्युमिक ॲसिडमुळे फुटवा चांगला निघू शकतो. आपल्याला माहिती आहे मायक्रोरायझा माहिती आहे, मायकॉर म्हणून आहे, काही ठिकाणी दाणेदार आहे, काही ठिकाणी लिक्विड आहे. लिक्विड असेल तर एकराला 1 लिटर टाका, दाणेदार असेल तर एकराला 8 किलो टाका. सागरिका म्हणून आहे, सागरिकाची बरीचशी नावं आलेली आहेत, कुठं सागरिका कल्प आहे, सागरिका वीड आहे, किंवा अजून काय विटा वगैरे काहीतरी नावं दिलेली असतील त्यांनी, वेगवेगळी नावं आहेत त्याला. तर हे सुद्धा जे आहे विशेषतः प्रामुख्याने मुळे आणि फुटवे फुटण्याची जी अवस्था आहे त्यावेळेला आपल्याला याची गरज आहे. किंबहुना हे काही जमलं नाही शेतकऱ्याला तर बायो फर्टिलायझर आहेत, जीवाणू संवर्धन खतं आहेत, ती जरी आपण सोडली, लिक्विड बायो फर्टिलायझर मिळते 1.25 लिटरचं सोडा PSB, पण फुटवा काढण्यासाठी ते सोडा. ज्या शेतकऱ्यांनी मात्र टिश्यू कल्चरची रोपं आणून लावल्यात, टिश्यू कल्चरला मुळातच फुटवा जास्त असते, त्याच्यासाठी हे काही करू नका. म्हणजे त्याला जर केलं तर तो 125 फुटवा देईल, मग ते गवताचं बेट होईल. आलं का लक्षात. ते टिश्यू कल्चरची रोपं आणल्यानंतर त्याला ही बाकी स्फुरदयुक्त खतं वगैरे द्यायची गरज नाही. त्याला लिमिटेड आपला 25 पर्यंत फुटवा जरी निघाला आणि त्यातले 10-12 जरी ऊस चांगले निघाले तरी चालेल. आता पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात नीरा नावाचं गाव आहे, तिथे एका शेतकऱ्यांनी 4 एकर टिश्यू कल्चरचा ऊस केला आणि दुसऱ्यांनी 1 एकर माझ्या सल्ल्याने केला. 4 एकरवाल्याचा जेव्हा ऊस काढायला आलाय, ऊसाची 1 मुळी बांधली तर 40 ऊस बसले आणि तरी शेतकरी आरामशीर खांद्यावर घेऊन चाललाय, म्हणजे साईज कमी पडली. अशा वेळेला टिश्यू कल्चरचं रोप लावत असताना 2 रोपांमध्ये थोडंसं अंतर हे जास्त ठेवलं गेलं पाहिजे. टिश्यू कल्चरची रोपं लावत असताना त्यातल्या काही निरुपयोगी जे फुटवे आहेत ते बाजूला केले पाहिजे, म्हणजे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगलं मिळतं. या तिन्ही व्हरायटी आपण पाहिल्या ह्या दशी पडणाऱ्या नाही, हे मी म्हणतोय, तुम्ही म्हणायला पाहिजे हे दशी पडत नाही. विशेषतः 15/006 ही जर लवकर तोडून नेली नाही तर दशी पडू शकते.